त्यांना ड्राईव्ह करत असताना चांगली फिल्डिंग, एकच धाव इथेही मिळते. शांत आणि सावध सुरुवात दोन्ही फलंदाज करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहतायत बारक्या 4G चांगली बॉलिंग तो करतोय. समोर फलंदाज नीरज, एक मोठा फलंदाज आहे. ओ वेगवान बॉल, फिल्डर आहेत, प्रयत्न भरपूर चांगले झाले होते. थोडासा डिफिकल्ट हा कॅच. 2 रन आला. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, 2 रन एकच धाव इथे मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे जाते. तब्बल तुम्ही पाहतायत 3 वरती. पहिलं पिवनचं षटक सुरू आहे. गोलंदाज बारक्या 4G मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय, मात्र यश लाभत नाहीये. फलंदाजांना आतापर्यंत जरी बांधून ठेवलाय या पहिल्या पिवनच्या षटकामध्ये गोलंदाज बारक्यानं. आउट द विकेट. फ्लिक करत असताना चांगला फटका आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. पुन्हा एकदा 2 रन आलाय. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय आणि एकच सिंगल त्या ठिकाणी मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या 4 वरती. शांत आणि सावध सुरुवात 2 फलंदाज आता करताना पाहायला मिळतात. सनी कृपा 11 कोपरा संघाच्या माध्यमातून फलंदाज नीरज आणि धीरज. ड्राईव्ह करत असताना लॉंगॉनला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. रिस्क रन मैदानावरती घेत असताना आणि एक धाव इथेही कंप्लीट होते आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. पहिल्या षटकचा खेळ समाप्त होत असताना पहिला 6 बॉलमध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज बारक्या 4G न फक्त आणि फक्त 5 बिनगडी बाद. शांत आणि सावध सुरुवात झाली आहे शनी कृपा 11 कोपरा या संघाची. धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. थोडासा डेंजर एंडला देखील होता फलंदाज नीरज ठाकूर, मात्र डायरेक्ट हिट जर झालं असतं कदाचित विकेट इथे मिळाली असती टीम धानसरला. बॉलिंग अटॅक वरती तुम्ही पाहताय गोलंदाज राकेश 4G. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. थोडंसं इजा खेळाडूला जरूर झालेत.
नक्कीच मैदानावरती आपण पुन्हा एकदा जाऊया जिथे पहिला धक्का लागलाय शनी कृपा इलेव्हनना. तुम्ही पाहतात मैदानावरती कोपरा या संघाला थोडीशी इजा खेळाडूला झाली. नवीन फलंदाज झालाय मैदानावरती. तुम्ही पाहतायत राधे ठाकूर नवीन फलंदाज नॅट नंबर 3 वरती तिसऱ्या पोझिशन वरती मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती राकेश फोरजीला तुम्ही पाहताय चांगली बॉलिंग तो देखील करतोय. पहिल्या षटकामध्ये बारक्या फोरजीनं दमदार बॉलिंग केली होती. स्वीप केला आता मात्र गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला. मोठा चेस आहे फिल्डरला नाही थांबणार बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर लॉंग लेगला हा दर्जेदार चौकार. गोलंदाज राकेश पोरजीनं एक चौकारी या ओव्हर मध्ये आल्या. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या होत्या. एक गडी गमावलाय शनी कृपा 11 कोपरे या संघानं. बॉलिंग युनिक चांगला आहे. टीम धानसरचा फ्रंटफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. एक रिस्की धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. थ्रो थोडासा वाईड आहे मात्र बॅट्समन भरपूर दूर निघून गेले होते. त्याचा फायदा आता मिळेल. एक धाव जरूर मिळाली असती आणि एकच धाव इथे मिळतीये. पंचांचा बॅटकटचा इशारा आला आणि या सिंगलच्या साह्यानं लेग बायचा इशारा आहे का? येस लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि या सिंगलच्या साह्यानं एकूण धावा तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती आतापर्यंत 10 धावा. शांत सुरुवात झाली. या पहिल्या मॅच मध्ये 72 धावा झाल्या होत्या. अटॅकिंग क्रिकेट सातत्यानं आता दाखवावे लागेल टीम कोपऱ्याला या मॅच मध्ये. राधे ठाकूर ओ स्विच केलाय बाट फटका भरपूर चांगला आहे पाठवलाय लॉंग लेगला येतोय हा दर्जेदार हिट षटकार. बॉलवरतीच्या मोठ्या फटक्याची गरज होती ना ती पूर्तता केली फलंदाज मैदानावरती राधे ठाकूरनं. अंतिमच्या बॉलवरती षटकार ठोकला. एकूण धावा तुम्ही पाहतायत 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 8.00च्या औषधीने धावा आता जमवल्यात त्या तब्बल 16. एक गडी बाद 16 धावा तुम्ही पाहतायत मैदानावरती. बॅटिंग करणाऱ्या शनी कृपा 11 कोपरा या संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 ठाकूर बंदे दुर्गेश ठाकूर आणि राधे ठाकूर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. बारक्या फोरजीचा वापर या षटकामध्ये करण्यात आला. फुलटास बॉल आणि त्यावरती फटका भरपूर चांगला आहे फलंदाजाचा. मिळतील पूर्णच्या पूर्ण 4 धावा चौकार.
पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ब्लास्ट षटकार. पॅट मधून मोठा फटका आलाय. 6 धाब्याने संघाला मात्र पुढे घेऊन चाललाय. एकूण धावा तुम्ही पाहताय स्कोर बरोबरती आतापर्यंत 26 धावा या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. एक षटकार एक चौकार आतापर्यंत आलाय. दुर्गेश चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. पहिला धक्का लवकर लागला. नीरज ठाकूर ज्यांना तब्बल 5 चेंडूचा सामना करत 2च धावा बनवल्या. आता मात्र चेंज ऑफ पेस. मागील बॉलपेक्षा या बॉलवरती थोडीशी गती कमी केली. गोलंदाज चालाक्षी नीती दाखवतोय. बारक्या 4G चांगली बॉलिंग तो करतोय. आपल्यामध्ये असलेलं कौशल्य दाखवतोय या मॅच मध्ये. थांबवलं या बॉलवरती दुर्गेश ठाकूरला. चांगली बॉलिंग गोलंदाज बारक्या 4G ची और द विकेट. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आहे. यावेळीस मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आणि आता पकडला एक सुंदर झेल. अजून एक मोठा धक्का आता लागतोय. शनी कृपा 11 कोपरा या संघाला चांगली बॅटिंग करत होता. दुर्गेश ठाकूर त्याची विकेट मिळतीये या मॅच मध्ये. तुम्ही पाहतायत जय गणेश्वर धानचर या संघाला खेळाडू बाद. चौथ्या पोझिशन वरती बंटी ठाकूर. बंटी आणि फलंदाज मैदानावरती राधे ठाकूर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज तुम्ही पाहतायत बारक्या 4G ला. ठाकूर आणि 4G फक्त मैदानावरती तुम्हाला सध्या पॅटल पाहायला मिळतोय. पॅटची काढा घेतलीये. पंचांचा इशारा. अजून एक धक्का लागतोय. नक्कीच नक्कीच सध्या तरी चिल केलाय गोलंदाज. तुम्ही पाहतायत या मॅच मध्ये बारक्या 4G न 2 षटकांचा स्पेल तुम्ही पाहिलाय. एकूण 15 धावा दे 2 विकेट त्यांनी घेतलेत. बॅटिंग टीमची रीचचे हड्डे आपण म्हणतो. प्रमुख फलंदाजांना त्यांना बाद केलं. नीरज त्यानंतर राधे ठाकूरला बाद केलं. त्यानंतर तुम्ही पाहतायत आता षटक क्रमांक 4 मैदानावरती घेऊन आलाय तुषार 4G. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. धावसंख्येची भरपूर आता भूक लागली आहे बॅटिंग करणाऱ्या कोपरा संघाला. कारण या मैदानाचा जर आपण अभ्यास केला तर भरपूर धावा बनतात. 90-95 धावा बनताना आम्ही कित्येक वेळा पाहिल्यात. यावेळेस फटका भरपूर चांगला आहे आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. राधे ठाकूरच्या बॅटमध्ये तिसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती षटकार ठोकला होता. या बॉलवरती देखील षटकार आलाय. षटकार हॅट्रिक पूर्ण होईल का? फलंदाज तुम्ही पाहतायत या मॅच मध्ये राधे ठाकूर. स्लॉक 6चा एक दर्जेदार हिट आलाय. स्वागत केलंय गोलंदाज तुषार पाटीलचं षटकारानं. अजून एक फटका चांगला आहे. कोणी फिल्डर नाहीये. लॉंग लेगला हा दर्जेदार चौकार आलाय फलंदाजचा. तुम्ही पाहतायत मैदानावरती राधे ठाकूरच्या बॅटमधना
संघाला खऱ्या अर्थानं त्याने सावरलाय. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार 3 चेंडू मध्ये 16 धावा त्याने कुठले. तांचर संघाच्या गोलंदाजांवरती अटॅक आता सातत्याने पाहायला मिळतोय. फलंदाज राधेचा ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस एक ओव्हर पॉइंटला बॉलला काढलाय. एक फिल्डर आहेत त्या ठिकाणी, एकच मिळेल. चांगली फिल्डिंग. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जातीये. तब्बल तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती लागलेत. आतापर्यंत 37 धाबा गडी बाद झाले 3 या मॅच मध्ये. बॉलर तयार पुन्हा एकदा तुषार. फटका चांगला आहे. चाललाय चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मध्ये धावा येताना पाहायला मिळत आहे. बॅटिंग करणाऱ्या कोपरे संघाच्या दृष्टिकोनातून तर दुसऱ्या बाजूला आता विकेट हवी आहे. बॉलिंग करणाऱ्या तुम्ही पाहतायत धानसर संघाला या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय फलंदाज राधे ठाकूर आणि तितकी चांगली साथ दिली अक्षय पाटीलनं. पहिल्या चेंडूवरती षटकारांना सुरुवात केली आहे. आपल्या इनिंगला जवळपास 66च्या स्ट्राईक रेटनं खेळण्याची पसंती दाखवली आहे. चांगला बॉल आहे. अक्षरशः बुद्यामध्ये हा बॉल फेकला होता गोलंदाज तुषार पाटीलनं. तेवढ्याच ताकदीनं मात्र खेळून काढलाय. एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल गुन्हे तालिकेवरती तुम्ही पाहतायत 44 धाबा. बॉलर तयार पुन्हा एकदा तुषार. चांगला बॉल आहे. लाईन चेक करावी लागेल. प्रवीण चोरगे सरांचा इशारा येतोय. अपस्टिकच्या भरपूर बाहेरून जातोय हा बॉल. दंडित केला जाईल. गोलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती तुषार पाटीलला 4G आणि इथून संघाची धावसंख्या 45 वरती. अजून एक चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. आता मात्र अंतिमचा चेंडू डॉट आलाय. या षटकामध्ये तुम्ही पाहतायत 2 षटकार 1 चौकार आला. त्यामुळं 19 धावा या षटकामध्ये उसूल केल्या शनी कृपा 11 कोपरे संघाच्या फलंदाज राधे आणि फलंदाज अक्षय पाटीलनं. एकूण धावा तुम्ही पाहतायत षटक संपले 4. एकूण धावा 45ला 3 या मॅच मध्ये शनी कृपा 11 कोपरा संघ. तीन षटकामध्ये असं वाटलं होतं की धाबा थांबल्यात मात्र अटॅक दाखवला. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी फलंदाजासाठी पारितोषिक आलंय. अजय म्हात्रेकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाजासाठी सुवर्ण संधी. गोलंदाज देतोय डोनाल्ड 4G. वेगवान बॉल होता. टॅप केलाय बॉलला. विडानला बॉल चाललाय. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे. फिल्डिंग थोडीशी खराब. 2 धावा इथे मिळत आहेत. तिसरीचा प्रयत्न आता थांबवलाय फलंदाज अक्षयनं. 2च धावा मिळतील या बॉलवरती आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जाईल. तब्बल 47 धावा. पहिल्या षटकामध्ये बारक्या 4Gनं 5 दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये राकेश 4Gनं 11 दिल्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बारक्या 4Gनं 10 दिल्या. तुषार 4Gच्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या आणि टीमच्या स्लॉगरच्या षटकामध्ये आता किती धावा खर्च करेल गोलंदाज डोनाल्ड 4G. एक प्रमुख ब्रह्मास्त्र आहे धानसर संघाचा. पाहायचंय कशा रीतीने तो बॉलिंग करेल या मॅचच्या दरम्यान. तेवढ्या ताकदीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राधे ठाकूर आणि फलंदाज अक्षय पाटील या मॅच मध्ये. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरून जातोय बॉल. पंच देखील येस डेफिनेटली आम्हाला सांगतात की व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दंडित केला जाईल गोलंदाज डोनाल्ड 4Gला. अतिरिक्त धाव इथेही मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 48 धावा. 1-2 मोठे फटके आले तर एक सुरक्षित टार्गेट कडे जाऊ शकते शनी कृपा 11 कोपरा या मॅच मध्ये. फटका एक्झिक्यूट केलाय. चांगला चेंडू आहे. स्क्वेअर लेगला बॉलला टर्न केलाय. 1 धाव झाली
कंप्लीट, दुसरीचा ऑफिशियली कॉल दिलाय. 2 धाबा इथे यशस्वीरित्या कंप्लीट झालाय. आता तिसरी देखील मिळू शकते कारण यष्टिरक्षक थोडंसं खराब झालं. 3 धाबा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते वेगानं. वेल टेकन 3 वेल. चित्त्याच्या चपलाईनं धाबा बॅटिंग करत असताना 50 अप 51 धाबा. शनी कृपा 11 कोपरा संघ या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 51 वरती जाऊन पोहोचलाय. डोनाल्ड 4G शेवटचा आणि अंतिमचे षटक घेऊन आलाय. चांगली बॉलिंग तो करतोय. आतापर्यंत मोठा फटका आलेला नाहीये, मात्र सिंगल डबलला देखील तेवढा प्राधान्य दिला जातोय. या मॅच मध्ये सैनिक कृपा 11 कोपरा संघाच्या फलंदाजाकडनं राधे ठाकूर आणि फलंदाज अक्षय पाटील. एकूण धाबा तुम्ही पाहतात गुन्हे तालिकेवरती आतापर्यंत 51 51 धाबा और द विकेट. टॅप केलाय बॉलला हलक्या थोडासा टो एंडला बॉल लागलाय. एकच धाव लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग. सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52. 52 धाबा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत लागलाय. डोनाल्ड 4G षटक क्रमांक अंतिमचं तुम्ही पाहतायत. या मॅच मध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये देखील रोखलाय. आता मात्र शनी कृपा 11 कोपरा संघाच्या फलंदाजांना. बुंद्यामध्ये बॉल, चांगली बॉलिंग. स्वतःच्या फॉलोअरमध्ये चांगली तेवढीच फिल्डिंग पाहायला मिळते. कौतुक व्हायला हवं. गोलंदाज डोनाल्ड 4Gचा या मॅच मध्ये पूर्णतः थांबवलाय. फलंदाजी करणाऱ्या शनी कृपा 11 कोपरा संघाच्या फलंदाज स्ट्राईक रेंजला अक्षय पाटीलला चांगली बॉलिंग. अजून एक चांगला बॉल आहे. मोठा फटका घ्यायचा होता. टो एंडला पुन्हा एकदा बॉल लागला. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आणि आता खराब फिल्डिंग. त्याचा फायदा होईल. कोपऱ्याला विकेट मिळू शकते रनआउटची आणि आता मिळतीये विकेट आणि 2 धावा इथे मिळतील. आणि या मॅच मध्ये आता करावे लागतील 55 धाबा. जय गणेश्वर धानसर या संघाला डोनाल्ड 4G अँड कंपनी कशा रीतीने 55 धाबा या मॅच मध्ये बनवतील हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया. एक जबरदस्त आवाज आणि आम्हाला सातत्याने ज्यांचा सपोर्ट असतो ते आमचे दीपक दादा फडके यांना आपण ऐकूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा जितू 11 जानमान क्रिकेट संघ नेरे व गावदिवे क्रिकेट संघ नेरे. ओ टू कंटिन्यू. थँक्यू. धन्यवाद.
करतोय धानसर टीम मैदानामध्ये। एकंदरीत जर आपण पाहिलं या मैदानामध्ये 11ची सरासरी धावा जमवणं सहज सोपं आव्हान असेल, पण तो कालच्या दिवसामध्ये प्रेम पाटील पाहिलं 55 धावा डिफेन्स झाल्या, 40 धावा डिफेन्स झाल्या, 50 डिफेन्स झाल्या। या मैदानामध्ये खेळपट्टी अतिशय टणक उत्कृष्ट दर्जाचे, त्यामुळे सुरुवातीला तुमची फलंदाजी कशी होईल, P1 P2 जसं कसं हाताळलं जाईल यावरती मात्र तुमचा सर्व खेळ अवलंबून असणार आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये राकेश पोरजी डोनाल्ड पोरजी ही सलामीची जोडी मैदानामध्ये। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिल ठाकूर। क्रिकेटची अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू नॉनस्ट्राइक इनवरती आपण पाहताय डोनाल्ड पोरजी, तर स्ट्राईकवरती देखील तेवढाच आक्रमक फलंदाज ज्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकार आपण अनेक मैदानामध्ये पाहिल्यात तो राकेश पोरजी याला देखील तुम्ही पाहताय। आणि गोलंदाजी मार्कवरती साहिल ठाकूर एक वेगवान गोलंदाज कोबरे टीमचा। मैदानामध्ये एक चांगली लढत चांगली चुरस मैदानामध्ये पाहायला मिळेल। दोन संघामध्ये नारिवली संघ या ठिकाणी प्रतीक्षा करीत असेल की कोणत्या संघाबरोबर सामना खेळवला जाईल। आणि दोन्ही संघाचा जर आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये दमदार कामगिरी केली आहे कोपरा टीमनं। पहिला चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातो, डीप लॉंगॉनचा क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचेल, तत्पूर्वी चेंडू जाईल सीमा पार चौकार। साठी मंदिरामध्ये लागते ती लाईट ज्यावेळी विद्यालयामध्ये लागेल त्यावेळी तुम्हाला मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही। देव प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये असलं सांगितलं जातंय, परंतु देवाच्या मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत सुरुवातीला गेलो की दानपेटी आणि त्यानंतर चारही बाजूला CCTV लावावे लागतात आणि लिहिलं जातंय की चोरट्यांपासून सावधान। म्हणजे देवाच्या इथे देखील चोरी करायला माणूस घाबरत नाही, हा आहे कलियुग। देखना फटका, सुंदर प्रयत्न, डीप लॉंग ऑन लॅप चेंडू क्लिअर करेल, बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट, चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावर। आहे 10 या आकड्यावरती 55 धावांचा पल्ला गाठत असताना ही फलक धावफलक पाहिलं राकेश पोरजीचं कौतुक करावं लागेल। 3 चेंडू मला सामोरं गेला, 10 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिले। जी P1च्या षटकामध्ये सुरुवात करायला हवी होती ती सुरुवात या ठिकाणी करीत असताना हा संघ मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय। सुरेख फटका स्विच हिटचा, तोच प्रयत्न राहिलाय, प्रयत्नांना यश आलंय, चेंडू जाईल सीमा पार चौकाराने संघ वरती 2 चौकार, त्यानंतर डबल, त्यानंतर चौकार पाहायला मिळाला। अगदी लोअर फुलटॉस चेंडू फेकला, त्या चेंडूला फक्त दिशा दिली, चांगला प्रयत्न राहिला। सुरुवातीला टान्स बदलला होता प्रेम पाटील, त्यानंतर गोलंदाजानं टप्पा बदलणं गरजेचं होतं, पण तो या ठिकाणी तोच प्रयत्न केला। खोलवर टप्प्यात चेंडू फेकत असताना हे चित्र तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतंय। आणि काय सुरुवात झाली, 14 धावा धावफलकावर। पहिले षटक मार्गस्थ असताना साहिल ठाकूर वरती चढवलेलं आक्रमण, उंचावर मारण्याचा प्रयत्न, डीप लॉंगॉनला क्षेत्र वेगाने, क्षेत्ररक्षक त्याने प्रयत्न सुरेख राहिला, पण चेंडू जाईल सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचताय। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 18 धावा धावफलकावर। तर धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 18 धावा, 55 धावांचा पल्ला गाठत असताना दमदार सुरुवात राहिली आहे।
धानसर टीमची एक चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये 100% योगदान देत असताना पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशाराला पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकात धावा लागल्या गेल्यात 18. पंचांच्या भूमिकेमध्ये सिक्सर किंग प्रवीण चोरगे बाळी बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख राहिले. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपण पाहताय. या टीमचा एक आक्रमक खेळाडू. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना अनेक वेळा टीमला गतवर्षी ज्याने विजय मिळवून दिला सुशांत गायकर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाल्यात. आणि एकंदरीत पाहिलं पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. 5 षटकांची लढत. दुसऱ्या फेरीमधील सामना आपल्याला 4 षटकांचा पाहायला मिळेल. कोपरा संघ सुरुवात फलंदाजीत सुरेख राहिली होती, पण गोलंदाज साहिल ठाकूरवरती चढवलेलं आक्रमण तुम्ही पाहिला आणि त्या षटकामध्ये धावा खर्च केलेला 18. एक चांगला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत जर आपण पाहिला पुढची लढत देखील तुमच्या समोर असेल. विनर टू विनर आणि त्यानंतर प्रिन्स 11 महालक्ष्मी चिंचवण आणि CCC खुटारी हा संघ तिसरा सामना असेल. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या एकंदरीत जर आपण पाहिली तर आज व्यासपीठावरती आपण पाहताय संपूर्ण स्वर्गीय जितूदादा 11 जवान नेरे टीमच्या आयोजक व्यासपीठावरती मला पाहायला मिळतील. त्यामध्ये शायनर ग्रुप आणि त्यानंतर सरपंच आणि स्वामी बैलाचे मालक तुम्हाला पाहायला मिळते सूरज पाटील. एक चांगले योगदान राहिले. संपूर्ण टीमचं घेतलेले अथक परिश्रम आपण पाहिली. जहानमान संघ इंडी विभागामधील एक मातब्बर संघ म्हणून ज्या संघाची गणना केली जाते आणि त्या संघाच्या माध्यमातून ही 6 दिवस रंगणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्गमध्ये अक्षय पाटील पहिले चेंडू फेकेल. वेगवान चेंडू पहिले फेके पाहायला मिळाली. पंच आमच्याकडे वलत असताना लेगस्टिकच्या बाहेर वळणारा चेंडू अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचला. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. अद्याप 36 धावसंख्येची गरज आहे. 4 षटकांमध्ये 36 धावा जमवत असताना 9ची सरासरी प्रेम पाटील गरज असणार आहे. परंतु जर सफलता मिळाली विकेट मिळाले तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल कोपरा संघ असे आदरणीय व्यक्तिमत्व सुभाष गायकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. सुशांत गायकर यांचे पिताश्री व्यासपीठावरती आगमन. देखना फटका अगदी गुडघा टेकला. स्वीप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू गेलाय सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावर. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये देखील आक्रमकता फलंदाजी राहिली. सलामीला गेल्या फलंदाज राकेश पोर्जीची फलंदाजी पाहिली. 4 चौकार 1 डबल 1 डॉट चेंडू खेळला गेला. 6 चेंडूमध्ये 18 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिलाय. डोनाल्ड पोर्जीनं एका चेंडूमध्ये चौकार देखील लगावलाय. हे क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळालं. एक चांगल्या दर्जाचा खेळ तेवढंच चांगलं आउटफील्ड मैदान विजयलक्ष्मी मैदान नेरे. या नेऱ्याच्या सरजमीवरती रायगड ठाण्यामधील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा देखील पाहायला मिळेल. रायगड ठाणे ग्रामीण चॅम्पियन लीग या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. समीरदादा पाटील यांच्या माध्यमातून हा चेंडू देखील आपण पाहिला लेगस्टिकच्या बाहेर फेकला जातोय. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 24. कोपऱ्या संघाच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली थोडीशी डाऊन झाली कारण त्यांनी सामन्यामध्ये हार पत्करली की काय. पण गोलंदाजांना टिचून मारा केला तर सामना होऊ शकतोय. कारण आम्ही या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये 14 धावा डिफेन्स होताना पाहिलेत प्रेम पाटील. हा मैदान आहे. गोलंदाजी जर तुम्ही चांगली ऑफस्टिक वरती केली तर त्या ठिकाणी तुम्हाला एखादा यश आणि कमबॅक देखील मिळवून देऊ शकेल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. जोरदार अपील पाहायला मिळतोय. 2 पंच या ठिकाणी विचार विनिमय करतील. आणि एकंदरीत जर पाहिलं प्रवीण चोरगे सर सुशांत गायकर हे पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले आहेत.
या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिली 24 धावा सध्या असलेल्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑन फील्ड निर्णय असेल तो द्या आणि फलंदाज नॉट आउट. डॉट चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हे षटक फेकत अक्षय पाटीलचे षटक डीप मिड विकेटला चेंडू जाईल. आणि या मैदानामध्ये जर तुम्ही थांबाल तर चेंडू तुमच्यापर्यंत थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. तर इथून विनंती असेल नारिवडे टीमचा संघनायकाला की आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. चेंडू जर पाहिले तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टोटल चेंडू फेकले 5, ज्यामध्ये 2 अव्वांतर आपण पाहिलेत. गोलंदाज अक्षय पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, झेल पकडण्याची संधी आणि पहिली सफलता मिळाली आहे कोपरा टीमला. त्या धावसंख्येवरती हनुमान पोरजी नौका खेळाडू मैदानामध्ये एक चांगली लढत. आणि आंबिवली संघाचा फिरकीचा जादूगर एनटी विभागामधील एक उत्कृष्ट गोलंदाज करण घनसोलकर याचं देखील तुम्हाला आगमन पाहायला मिळेल. त्याचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अक्षय पाटीलला मिळालेले यश. या षटकातील अंतिमचे 2 चेंडूचा खेळ बाकी असणारे 2 चेंडू अवांतर फेकले गेलेत गोलंदाजानं. परंतु ज्या विकेटची गरज होती त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. हनुमान पोरजी डावखुऱ्याचा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळालाय. अक्षय पाटील कशा प्रकारे कमबॅक करून देईल टीमला. धावसंख्या जर पाहिली 28 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 55 धावा गाठत असताना आणि एकंदरीत ज्या धावसंख्या जमवत असताना प्रेम पाटील एकंदरीत जर 27 धावसंख्येची गरज असणार आहे. चांगलं गुणलेखन प्रेम पाटील वाजे यांचं तुम्हाला पाहायला मिळतंय. अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि समालोचकाच्या पाठीचा कणा असं ज्या व्यक्तिमत्वाला म्हटलं जातं तो गुणलेखक खूप महत्त्वाचा असतोय. अचूक माहिती ज्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक राहिला अक्षय पाटीलचा. या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 18 आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या 10, ज्यामध्ये 2 अव्वांतर चेंडू राहिले आणि ज्यामध्ये 2 चौकार राहिले आणि एक सफलता देखील पाहायला मिळाली. 2 चेंडू डॉट देखील फेकलेत अक्षय पाटीलनं. चांगला कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी अद्याप सामना बॅलन्स आहे. अद्याप 27 धावसंख्येची गरज आहे. येणार चेंडू असते 19 आणि 27चं समीकरण. फुलर लेनचा चेंडू फेकला गेलाय. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून चेंडू येईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 16.00 सरासरीनं धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 32.
18 धावा आपण पाहिल्या. अक्षय पाटीलच्या धावसंख्या पाहिल्या 14. एकूण धावा 2 षटकामध्ये 32 धावफलक लागल्यात. बंटी ठाकूर कशा प्रकारे कमबॅक करेल. 32 धावा धावफलक लागल्या गेल्यात. स्लोवर चेंडू, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूरवरती चेंडू सेफ लँडिंग पाहायला मिळाला. एक धावेने संघ जाऊन पोहोचला 33 या आकड्यावरती. व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होते नेरे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आदरणीय व्यक्तिमत्व शैलेशदा पाटील नेरे यांच्या वतीने या स्पर्धेला टू व्हीलर मालिकावीराची बाईक देण्यात आली आहे. शैलेशदा पाटील त्यानंतर वर्षाताई गायकवाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बाईक देण्यात आले. वर्षाताई गायकर यांच्या वतीनं बाईक देण्यात आले. एक चांगलं योगदान या दोन्ही मान्यवरांचं आपल्याला तुम्हाला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर एकंदरीत जर पाहिलं ही लढत मैदानामध्ये होत असताना हे सामने जर आपण पाहिले अतिशय रंगतदार सामने राहिलेत. परंतु हा सामना खूप निर्णायक असणार आहे. एकीकडे धानसर, दुसरीकडे कोपरा, ही जोडी मैदानामध्ये 17 चेंडू 22 समीकरण. एक चांगली लढत मैदानामध्ये, चांगला कमबॅक केला पहिल्या चेंडूवरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाहेर वळवतोय. डावखुल्याचा फलंदाज हे चेंडू खेळणं थोडंसं अवघड जात असतोय आणि ते गोलंदाजी सुंदर राहिले बंटी ठाकूरची. पहिल्या चेंडूत सिंगल आली, त्यानंतर हा चेंडू डॉट फेकला गेला. हनुमान पोरजी जर 3 चेंडूला सामोरे गेला, 4 धावांचं योगदान, एक चौकार, 2 चेंडू डॉट खेळले गेले आपल्या बॅटमधून. आणि एकंदरीत पाहिलं आता कोपरा संघ देखील प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये. स्लोवर चेंडू खोदून काढलाय, डीप लॉंग ऑफला चेंडू येतोय, क्षेत्ररक्षण तळण्यात या. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 34. 34 धावा धावफलकावरती. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सलामीला गेलेला फलंदाज राकेश पोरजीची फलंदाजी आपण पाहिली, ज्यामध्ये 4 चौकार, 1 डब्बल, 1 सिंगल अशा 19 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिले. त्याने 7 चेंडूला सामोरे गेलाय. जर कोपरा टीमला कमबॅक करायचं असेल तर या फलंदाजाला मैदानातून बाहेर काढावा लागेल. परंतु तेवढी चांगली फलंदाजी देखील तुम्ही पाहताय. उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने गेलाय. अप्रतिम झेल, ज्या विकेट साठी जालं रचलं होतोय तो फलंदाज बाद करण्यामध्ये यश लाभलं बंटी ठाकूरला. आणि धानसर टीमला लागलेला हा दुसरा धक्का. संघ चांगली गोलंदाजी या बंटी ठाकूरची आपण पाहिलीत. कारण जे पहिल्या 2 गोलंदाजांना जमले नाही प्रेम पाटील, ते या गोलंदाजाला जमतंय आणि आपल्या टीमसाठी एक उल्लेखनीय कामगिरी करत असताना जय गणेश्वर धानसर संघ मैदानामध्ये फलंदाजी करत असताना 55 धावांचा पल्ला गाठत असताना आडव्या बॅटने ब्लाइंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू जाईल डॉट, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. या षटकातील अंतिमचा चेंडू बाकी असेल. 13 चेंडू 21 समीकरण मैदानामध्ये. काय दमदार गोलंदाजी राहिली. फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या बंटी ठाकूर या गोलंदाजानं आणि आपली गुणवत्ता मैदानामध्ये सिद्ध करत असताना 13-21 समीकरण. सामना कोण जिंकेल, धानसर की कोपरा. उंचर मारण्याचा प्रयत्न केला यष्टीरक्षक त्या ठिकाणी. गोलंदाजी मधून चेंडू अडवेल आणि तत्पूर्वी 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. आणि 3 षटकामध्ये धावफलक धावा लागल्या गेल्या 34. येणार चेंडू असतील 12 आणि 21 धावसंख्येची गरज. दोन बंधू नेरे टीम मध्ये
अतिशय उल्लेखनीय कामगिरी करतात फलंदाजी आणि गोलंदाजीमधून आणि नेहमीच वडिलांचं सहकार्य राहिलं आहे, पाठी राखण केली आहे. मुलांना क्रिकेट खेळण्याचे चांगले धडे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेत. गोलंदाज अक्षय पाटील ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं तोच अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. 12-21 समीकरण मैदानामध्ये सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला कोपऱ्या टीमनं आणि प्रेम पाटील तेच हवं होतं कोपऱ्या टीमला, जी महत्त्वपूर्ण सलामीची जोडी मैदानामधून बाद केली. राकेश पोरजी बाद झाला, डोनल पोरजी बाद झाला आणि त्यानंतर थोडासा संघ अडचणीमध्ये अडचणा पाहायला मिळाला आहे. हनुमान पोरजी बारक्या पोरजी जोडी मैदानामध्ये येणार चेंडू 12-21 समीकरण मैदानामध्ये सामना कोण जिंकेल यासाठी माझा प्रयत्न करावे लागेल. जो क्रिकेट 100% मैदानामध्ये चांगला खेळेल तोच संघ मैदानामध्ये सामना जिंकेल. डावखुऱ्याचा फलंदाज हनुमान पोरजी या ठिकाणी जर पाहिलं एक चौकार आला, एक सिंगल, 2 चेंडू डॉट केले गेले आणि जेवढे चेंडू डॉट येतील तेवढे चेंडू कोपऱ्या संघाच्या दृष्टीने चांगले असतील आणि जेवढे चेंडूवरती धावा येतील त्या धानसर टीमच्या दृष्टीने खूप चांगले असतील. अक्षयचा हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जातोय, लांबी जास्त उंची कमी आहे, क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली आणि फलंदाज बाद होईल हनुमान पोरजी. राज्य आणि 350 वर्षाहून अधिक वर्ष गेल्यानंतर देखील ज्या राजाचं नाव अदराने घेतले जाते ते राजे म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, शिवछत्रपती संभाजी महाराज असतील आणि शिक्षणामध्ये जर मोलाचं योगदान कोणी दिले असेल तर महर्षी शाहू महाराज यांचं देखील योगदान मोलाचं असणार आहे. अक्षय पाटीलचे षटक फेकत असताना पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलंय. नौका खेळाडू मैदानामध्ये तुषार पोरजी. इनाट क्रमांक 5चा फलंदाज. येणार चेंडू असतील 11 आणि गरज असेल 21 धावसंख्येची. 11-21 समीकरण सामन्यामध्ये रंगतदार निर्माण झाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिला धानसर संघ आगे कुछ होता आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जे गोलंदाजी केली बंटी ठाकूरनं आणि तिथून मात्र हा संघ पाठीमागे वळून पाहिला नाही. अक्षय पाटील देखील यश मिळवलं होतं त्या दुसऱ्या षटकामध्ये. स्लोवर चेंडू फेकलाय, मिड विकेटला चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आल्यात, खराब क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती मिळाल्या 4 धावा आणि नशिबाचा चौकार मिळालाय धानसर टीमला आणि 4 धावेने संघ जाऊन पोहोचला 38 धावा धावफलकावरती. अगदी सहज रीतीने चेंडू उचलणं गरजेचं होतं. 3 धावा वाचू शकल्या असता कारण त्या धावा तुम्हाला डिफेन्स करायचं होतं. 10-11 मध्ये 21 आणि समीकरण बदले. येणार चेंडू 10 आणि गरज असेल ती 17 धावसंख्येची. 10-17चं समीकरण. क्षेत्ररक्षणाला चुकाल तर सामन्याला मुकाल हे क्रिकेटचं समीकरण आहे आणि या ठिकाणी अक्षय पाटील थोडासा नाराज असेल. खेळाडूची एक चुकी जर तुम्हाला पाहिली या स्पर्धेमधून घरचा निरोप घ्यावा लागेल आणि एकंदरीत जर आपण पाहिलं हे षटक फेकत असताना चांगल्या रीतीने कामगिरी करावी लागेल. या सामन्यामध्ये दोन्ही टीमला विजय संपादन करण्यासाठी नारिळे संघ देखील प्रतीक्षा करतोय की कोणता संघ आमच्या समवेत फलंदाजी करेल, गोलंदाजी करेल आणि हे सामना खूप महत्त्वाचा असणार आहे दोन टीमसाठी. उंचावरून मारण्याचा प्रयत्न, सोडलेला चौकार, त्यानंतर स्ट्राईक मध्ये झालेलं रोटेशन आणि त्यानंतर आलेला तुषार पोरच्या बॅटमधून हा षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावर. समीकरण. सामना खुला केला गेलाय. तुषार पोरजीचे फटकेबाजी आपण पाहिली. 2 चेंडूमध्ये ह्या षटकामध्ये 10 धावा जमवल्यात. स्लोवर चेंडू फेकला गेला, हिस्ट्री ऍक्शन करतोय, चुकी, बॅकअप देखील खराब. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न केला तो फेकी कशा प्रकारे होईल आणि दुसरी धाव घेत असताना सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आणि 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा 46 या आकड्यावर. खराब क्षेत्ररक्षण पाहिलं कोपऱ्या टीमचं, जी चुकी केली
सुरुवातीला जर आपण पाहिला साहिल ठाकूरनं जो चौकार सोडला आणि त्यानंतर आला षटकार आणि त्यानंतर आता यष्टीरक्षक चुकला, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक देखील चुकला आणि त्यानंतर 2 धावेला मुकला आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या 46 लागल्यात. येणार चेंडू असेल 8 आणि 9 धावसंख्येची गरज. 8-9चं समीकरण मैदानामध्ये. एक चांगली फलंदाजी पाहतो तुषारची. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय, चांगली गोलंदाजी राहिली. अगदी चेंडूचा टप्पा पडला, त्यानंतर थोडासा चेंडू बाहेरच्या साईडला वलवला गोलंदाज अक्षय पाटीलनं. डॉट चेंडू होतोय. येणारे चेंडू असतील 7 आणि गरज असेल 9 धावसंख्येची. 7-9 धावसंख्येची गरज आहे. जर प्रेम पाटील ते 2 चेंडू जर चौकार अडवले असता, मागचा जर चेंडू अडवले असता तर किमान 5 धावा डिफेन्स होऊ शकला असता षटकारचा अपवाद वगळता. म्हणजे 14 धावसंख्येची गरज. कालच्या दिवसामध्ये 15 धावा डिफेन्स झाल्यात, अंतिम ओव्हरमध्ये 11 धावा डिफेन्स झाल्यात. हा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. अगदी स्लोवर चेंडू फेकला गेलाय. पंचांचा इशारा येतोय की फलंदाज OUT बाद होईल आणि येणाऱ्या चेंडूची 6 आणि गरज असेल 9 धावसंख्येची. दुर्गेश ठाकूर गोलंदाजी मार्कवरती, संघाचा संघनायक ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. 6 चेंडू 9चं समीकरण. स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज असेल. नौका खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. क्लिश पोरजी नॉन स्ट्राईक इन वरती आणि स्ट्राईकला असणारे बारक्या पोरजी. 6 चेंडू 9चं समीकरण. पहिले 2 चेंडू प्रेम पाटील खूप निर्णायक असतील. पहिल्या चेंडू फेकेल दुर्गेश ठाकूर. ते षटक फेकत असताना गोलंदाज दुर्गेश पहिल्या चेंडू फुलर लेनचा फेकलाय. या चेंडूवरती तुम्ही थांबाल तर त्या चेंडूला चौकारच येईल आणि या चेंडूवर त्याला चौकाराने संघ जाऊन पोहोचताय 50 धावा धावफलकावर. सुंदर फटका या ठिकाणी पाहिला आपण. बारक्या पोरजीच्या बॅटमधून चौकार आलाय. येणारा चेंडू 5 आणि 5 धावसंख्येची गरज आहे. फुल्लर लेनचा चेंडू फेकला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका आणि चौकाराने संघ धावून पोहोचताय 54 या धावफलकावरती. स्कोर इज लेवल, परंतु कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. चांगल्या रीतीने जमवलाय, परंतु शेवटच्या क्षणाला या षटकामध्ये देखील दुर्गेश ठाकूरनं केलेली खराब गोलंदाजी आणि सामना विजय होतो. या ठिकाणी धानसर संघ पराभव पत्करावा लागला. या ठिकाणी कोऑपरेट टीमला, कोऑपरेट संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बारक्या पोरजी. 2 षटक फेकत असताना 15 धावा दिल्या, 2 विकेट आणि फलंदाजी करीत असताना 2 चौकार ज्या बॅटमधून पाहिलेत, तो बारक्या पोरजी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
स्वागत करूया. नेक्स्ट मॅचसाठी मी आता विनंती करेन दोन्ही संघांना सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला खेळ करत